पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. एक फक्त बांधूया बांधूया दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. जन्माची संगत करू अंगत पंगत जन्म जन्माची संगत एकमेकाचं होऊया होऊया दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. भागू नये शीला मला मारात बघशीला. थकू भागू नये शीला मला मारात बघशीला. शिनवा घेऊया दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. La 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 बुधा ए बुधा अरे असा का उभा आहे तिथं इथे आजी माधुरी नेहमी या वाटेनं जाते. ती दिसावी म्हणून उभा होतो. अरे मग बोलायचं तरी तिच्या बरोबर. नाही आजी ती नुसती दिसली तरी पुरे मला. खरंच काय जगा वेगळं प्रेम आहे तुमचं काय कळत नाही. बरं झालं आले. अगं भूक लागली आहे भूक लागली आहे ग. अगं इतकी भूक लागली घर खाऊन दार तोंडी राहावं इतकी भूक लागली आहे ग. बरं बाबा वाढते लवकर कितीच गडबड सगळ्या कामात गडबड. जेव काय रे काय केवढं आणलंय ना राखलंयस ना पुष्कळ ठेवलंय. आणि तू जेवण इथे ढेकर दिलीस ना तरच माझं पोट भरतं. असं ना मला माहिती आहे ते. लागला का मला घास भरवायला. आधी पुरुषांनी जेवायचं. आपण एवढं सावका जेव. 1 2 3 4 5 6 7 घे. चाल फुट आता अंगठो. आता अंगठो लावता साले आमच्या मुळावर उठले. दादा घेऊन येतात. नमस्कार.
माधुरी काय झालं ग? काय झालं? चक्कर. उठ उठ उठ. हात चल हात चल चल. सावकाश सावकाश सावकाश. हा बस बस. हा. काय काय झालं का तुला एकदम? काय झालं? काय नाही, सकाळपासून सारखे ओकर व्हायला लागले. ओके होत. मग चला आपण असं करूया, डॉक्टरकडे जाऊया. चल आपण. डॉक्टरकडे हा नको. का? तू असं का? हा आजीला बोलवणार. आजीला बोलू. बर मी आजीला घेऊन येतो, तू बस. हा काय रे रामा, हो आणलंस का सगळं व्यवस्थित? हो समजा आणलं. जा नेऊन ठेवा. बर ए आजी आजी माधुरीला सकाळपासून काहीतरी होतंय का? उलट्या होतायत, बरं नाही. तू चालला बघायला. हो हो येते. ए रामा हो. इकडे हे बघ, मी मंगाच्या घरी जाऊन येते. बरं, हा? बरं. तू इथे लक्ष ठेव. हो हो आणि हे बघ, यांच्याकडून 90 पैसे घे आणि त्यांच्याकडून 50 पैसे घे. बरं बरं, तुम्ही काय बी काळजी करू नका, समधी व्यवस्था करतो मी. हा, जा. आलेच मी. ए, आणखी काय पाहिजे तुम्हाला? एक चार. बरं बरं. आई ग माधुरी ए आजीला घेऊन आलोय मी. आजी आजी तूच विचार तिला, तूच विचार तिला. हा माधुरी, काय झालं ग बाई? अगं काय झालं ते मला पण सांगत नाहीये. डॉक्टरकडे जाऊया म्हटलं तर ऐकत नाही, म्हणते आजीला घेऊन ये. आजी मी सांगू तुला, हिला अजीर्ण तर झालं असलं पाहिजे, नाही तर खाण्यात काही ते गेलं असलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चल. तू जरा ग बस रे. अगं पण कालपासून मी काही खाल्लेलं पण नाहीये. किती बडबड. दवाखान्यात घेऊन जाऊया माझा. तू जरा बाहेर जाऊन उभा राहा बघू. मला कोणी काहीतरी सांगा तरी. मला काही तुला साधं दिसत नाही. हा बापरे. बाहेर बाहेर. मी जातो, पण तू विचार हा तिला. मला सांग, काय काय होतंय तुला? आजी चक्कर आल्यासारखे होते. काय खाऊसच वाटत ना बघ. अन्नावरचे मनशाच गेल्यासारखे झाले. असं थोडा मग सांगायच नाही वे त्याला. ता मला सांग, काय खावस वाटते तुला? खारका. खारका? अगं मग सांगा मंगाकडनं. उगत घाबरी. आजी माधुरीला काय होतंय ग? काय होतंय? आणि खारका का मागू तुम्ही खायला? सांगते, कान कर. अरे तू बाप होणार आहेस, बाप. माधुरी ए माधुरी. ए मी बाप होणार आहे आणि तू रे लागलं. ए मला सांग, तुला मुलगी होणार की मुलगा? तुला कोण आवडतं? मला मुलगी हवी, थेट तुझ्यासारखी. मला मुलगा पाहिजे, तुझ्यासारखा अवखळ. ऐक माधुरी, ये माधुरी. आजी अगं काय गडबड आहे? काय नाही आजी, कळा सुरू झालं तो पोटात. म्हणजे गुदरी कशाला शिवायला घेतल्यास चांगलं पातळ फाडून? येणाऱ्या बाळासाठी वाटत. नाही, बाळाच्या बापासाठी. म्हणजे अगं आजी, मला पांघराला घरात चादर तरी आहे, तो उघडाच झोपतो. मंगासाठी आजी. आई काय? माधुरी अगं थांब, मंगा आला वाटतं, मी दार लावून घेते. मंगा हे बघ, तू बाहेर पुरीच्या पोटात लय दुखावले. मी बघते काय करायचं. मला सांग. थांब रे बाबा. हाय ना, काय करू बाई? जोरात जोरात कळ दे, जोरात. देवाचं नाव. अरे देवा. शहाणी बाई, देवाचं नाव, देवाचं नाव, देवाचं नाव. आले 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 आले. ललू नको. ए माधुरी सांग, तुझ्यासारखा दिसतो का माझ्यासारखा? तुझ्यासारखा. अरे आज त्याचं नाक बघ, बरोबर तुझ्यासारखा आहे. तुझ्यासारखा दिसतो. नाही रे बाबा, नाही तुझ्यासारखा. ग, तू कोणालाही विचार. पुरं करा, तुम्हा दोघांसारखा द्या. बाई माधुरी, खाऊन घे 2 घास. मी तूप भात आणलाय. मंगा बारस जोरात झालं पाहिजे. आज कोण वार? मंगळवार. येत्या गुरुवारी 1/2 महिना होईल नाही? आता जातो ना त्या डिसूजाकडे. बघ कसं थाटात बारसं करतो ते. डिसोजा रे, डिसोजा. बोट इली रे. अरे हो, आमका पत्तोच नाही. येऊन जुन्ना झाला, 4 दिवस झाला. बोट केव्हा येणार रे? आता इतकी घाय काय? इल्यासारखे 4-5 दिवस राहा.
आंबे खावा, गरे खावा, ताजे ताजे मासे खावा, आपली तब्येत सुधारा आणि मग जावा. माझ्या तब्येतीत काय झालं असा? आत्ताच खराब झाली हो या 4 दिवसात. दिसता दिसता दिसता. मोठी वळणं. तरी पण तुम्ही 4-5 वर्षापूर्वी इलास ना, त्याच्यापेक्षा आता तुमची तब्येत छान दिसता, अगदी फुललेल्या गुलाबासारखी. अरे बाय. होय. पण आता काय उपयोग? 4 दिवसात काटेल हो या गुलाबात. पण मोठी वळणार. अगदी बोट 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 खंड. बोट काय करीत राहतास चंद्राबाई? बोट जर इली नाही ना तर तुमच्यासाठी स्पेशल शिडाचो पडाव सोडीन. पडावात तुम्ही आरामशीर बसा, मी आपलं होल्लो मारीन. डिसोजा शेठ, तुका आता हा येऊकच होया आता. हा एक काम होतं म्हणून आलो. कसला काम? अंगावर पैसे पाहिजे होते. मिळाचा नाही. पोराचं घरी बारसा आहे माझ्या. अरे 1200 असाल नाही तर 12 असाल, त्याच्याची माका काय कर्तव्य? डिसोजा! ए आवाज चढवू नको, तुझ्या आवाजात मी घाबरायचे नाही. ऍडव्हान्स मिळाचा पण नाही. का? का तुझी मागची मारलेली फाईट माका वसूल करूच्या. आलो माझ्या ऑर्डर उभाब करता. मी भीताच कसला घाबरतच नाही मी. अरे ए नको, अरे काय मारतो मेरा नको मारू नको. हे नको हे नको हे नको हे नको हे मी घराकडे सांगणार. नाका तोंडात पाणी गेला माहिती काय करतो काहीतरी बुडा मी. बघितलं? असला जवान पाहिजे आपल्या हॉटेलच्या गल्ल्यावर. तुम्ही कसले कामाचे ना धामाचे दुश्मन खाल्ले अन्नाचे. मग त्या काय माझ्याकडे परत इकडे आधी. शाब्बास, आता अगदी बरं वाटलं, नाहीतर अगदी कंटाळा आला होता हो. काय रे, तुला पगार किती मिळतो? काय मिळणार बाई? मिळतात 100 रुपये बस. माझ्या बरोबर मुंबईला येतस? चौपट पगार देईन मी तुला. हो. हे घे 200 रुपये. 200? अरे तुझ्या घरात बारसा आहे ना, असू देत. हे घे आणखी 200. तू 200 रुपये दिला? मध्ये मध्ये बडबडताय लवकर यायचं. हा नको आपल्याला हे पैसे. मला सोडून जाऊ नकोस मग. मला माझ्या बाळाला उघड्यावर टाकून घरापासून दूर जाऊ नकोस मग. कसला यायची ना, गरिबी फेकून दिली पाहिजे. रोज 30 झोपडी, 30 भाकरी, 30 भाजी. 30 भाकरी 30 भाजी तुझ्या सवासात मला अमृतासारखी लागते रे. हे बघ, मी काम करते, मी पैसा मिळवते, पण मग तू मला सोडून जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस मंगा. माधुरी, मी तुला मंगा, तू जर मला सोडून गेलास तर मी मारून जाईन मंगा. मी मारून जाईन. मला सोडून जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस. हेच ते लागली रडायला. तुमचं रडणंच पुरुषांच्या मार्गात आडवं येतं. तुम्ही बायका म्हणजे पुरुषांच्या पायातली बेडी आत बेडी. माधुरी, मी तुला सांगून ठेवतो, काय वाटेल ते झालं तर मी जाणार म्हणजे जाणार. मंगा, कोण आहे? नमस्कार वाणी दादा. अरे किती महिने ऐकायचे तुझे? आज 4 महिने झाले. अरे पैसे देता येत नाही तर अफू खाऊन जीव द्या. हा, किती झाले तुमचे पैसे? 200 ना? हा, हे घ्या आणि चला. बघितलंस, इथं राहून रोज हेच ऐकायचं ना. अगं गरिबीला या जगात काही किंमत नाहीये. या जगात पैसा असेल ना तर सगळं काही आहे. पण तुला नाही पटणार. तुला किती पटवून सांगितलं तर तू रडणार. त्यांच्यासाठी काहीही करा. बसा, आमचं काय होतं, इथंच बसून कुजूया आपण. आज हा दारात, उद्या तो दारात. उद्या ह्याचे पैसे द्यायचे, तुझ्या त्याचं तोंड चुकवा, परवा येतं चुकवा. नाही तुला नाही पटणार. मंगा, ए मंगा, अरे असं काय करतोस? जेवणाने काय केले? एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. मला नाही जेवायचं. मंगा, ए मंगा, तुझा मी नाही तुझ्या मार्गात आडवी येणार. कुठे
मोठंही आहेस, सुखातच म्हणजे झालं. खरं बोलतेस का त्राग्यानं? हा नाही, खरंच सांगते. माधुरी, खरंच जाऊ मी? हा जा, माझी नको काळजी करूस. तू स्वतःला सांभाळ. आणि काय पाहिजे? माधुरी, हा माधुरी, हा आपला दोघांचा फोटो. हा पण रंकेत ठेव. रोज रात्री झोपताना आपल्या दोघांचा फोटो बघेन, तुझी आठवण काढत झोपेन. मंगा, जपून राहा. हे किती काळजी करतेस? तसं नाही रे, तू नाहीस तर काहीच नाही. घराला घर पण नाही. मला फार आठवण येईल तुझी मंगा, फार आठवण येईल. हे बघ, तू लवकर ये. दिवाळीला नक्की ये. ए, तू काय कर माहितीये? सगळ्या घरात दिवे लाव आणि माझी वाट येताना आपल्या सोन्याकरता नवीन कपडे आणीन. तुला तर दागिने असे मडवून काढीन. ए, तुला दागिने कुठले आवडतात? सोन्याचे का मोत्याचे? तू आजपर्यंत दिलेस ते सोने मोत्याहून अधिक आहे. तू लवकर ये मंगा. अरे तूच माझे सर्वस्व. हे हे आपला बाळ उठला का ग? तो आपल्या बरोबर केव्हा जागा झाला. अरे चोरा, तुला समजलं काय? बाबा गावाला चाललाय, समजलं काय? तुला ना मी छान छान कपडे आणीन, खाऊ आणीन आणि काय काय आणीन. झाली बांधाबांध झाले. माधुरी, बाळाला जरा घे, मी आजीच्या पाया पडतो. नमस्कार करतो. औक्षवंतू थांब, अंगारा लावते. सुखी राहा. आजी, मी गेल्यावर माधुरी आणि बाळाकडे लक्ष दे. हा, काय बी काळजी करू नकोस. तू जपून राहा म्हणजे झालं. येतो. चला मंगा, दिवाळीला यायचं बरं का? मी आधी सोन्या तुझी वाट बघेन. थांब मंगा, गोधडी द्यायचीच राहिली. अरे तुझ्यासाठी रात्रीचा दिवस करून पोरीनं गोधडी शिवली. ओले ओले ओले. मंगा, तुझा मंगा, मंगा तुला लहानपणी बदाम आवडायचं ना? हे तुझ्यासाठी आणलेत. घे.